नमस्कार मित्रांनो, आज आहे 15 मे 2024. मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाचा भयंकर जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. काल देखील मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला. तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आज 15 मे 2024 आज दुपारनंतर राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये आज ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे. आजपासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत. नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. जास्त करून आपण जसं की बघू शकता बीड, चौसाळा, केज, कळंब या ठिकाणी वाशी, भूम, परांडा तसेच धाराशिव, तुळजापूर, वैराग या भागामध्ये आपल्याला पावसाचा अधिक जोर पाहायला मिळतोय. तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतरही आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. तसेच छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते. पैठण तसेच जालना या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो सिल्लोड, चाळीसगाव या ठिकाणी, मालेगाव, मनमाड, वैजापूर, नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. इगतपुरी, जुन्नर, खोपोली, खेड तसेच या ठिकाणी पुणे, कोरेगाव, जेजुरी या भागामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते. तर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जर एकंदरीत विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. लोणंद, वाई, फलटण या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते. तर सातारा, वडूज या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज देखील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो विदर्भामध्ये देखील यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला जसं की बघू शकता कोकणपट्टीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच या ठिकाणी मुंबई, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भ या ठिकाणी कोकणपट्टी या सर्वच भागामध्ये, खानदेशामध्ये देखील या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो हा पावसाचा जोर पुढील 3 ते 4 दिवस हा कायम राहणार आहे. मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते लोकेशन आपल्या कमेंटमध्ये कळवा. त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे की नाही आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये सांगत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा. मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.